तर मी शिवलेली ब्लाऊज दाखवते. कटोरी ब्लाऊज आहे आणि असं सिंपल असा आरीवर्क आलेला आहे ब्लाऊजच्या स्लीव्सला आणि त्याला मी अशी काय हँगिंग केलेली आहे आणि बॅक साईडला पण सिंपल असं डिझाईन आलेलं आहे. एकदम छोटी पट्टी ठेवून असं मी मला डिझाईन केलेली आहे. पिंकवाला ब्लाऊज हे पण कटोरीच आहे आणि अशी स्लीव्सला डिझाईन आलेला आहे. बॅक साईडला पण सिंपल गळा केलेला आहे. हे थोडंसं हेवी आहे आणि बॅक साईडला असं काही डिझाईन केलेली आहे गळ्याची आणि हँगिंग असं कटवर्क दिलंय छोटंसं. समोरून असं पंचकोनी गळा केलेली आहे आणि प्रिन्स कटचा ब्लाऊज आहे. कशी वाटली ब्लाऊज नक्की कमेंट करून सांगा आणि ब्लाऊज आवडल्यास पेजला फॉलो करायला विसरू नका. तर दिवसभराचे ब्लाऊज कंप्लीट करून घेऊन मग संध्याकाळी 5-5:30च्या दरम्यानमध्ये मी दीपपूजन करायला घेतलेले आहे. त्यानंतर सगळे दिवे काढले, घरातले जेवढे आहेत तेवढे आणि सगळे स्वच्छ घासून पुसून देऊन घेतलेले आणि छानपैकी पूजा करायसाठी मांडून घेतलेली आहे मी. आणि सगळ्या दिव्यांमध्ये वात लावली आहे छान. तेल वगैरे सगळे वतून घेतले. म्हणलं सुपारी घेऊन गणपतीची पूजा करावं, कारण की कुठलीही पूजा करायच्या अगोदर आपण गणपतीपूजनपासून सुरुवात करत असतो. म्हणून सुपारी घेतली आहे मी. सुपारी घेऊन त्याला दुधाने आणि पाण्याने असा अभिषेक करून मग ते सुपारी काढून त्याची पण हळद कुंकू आणि तांदूळ वगैरे ठेवून पूजा करून घेतलेली आहे. त्यानंतर माझ्याकडे फुलं काही मी एवढे आणले नव्हते. कामामध्ये मला काही बाहेर जाणं झालेलंच नाही आहे. त्याच्यामुळे म्हणले घरी झाडालाच 2-3 असे गुलाबाचे फुलं लागलेले होते, तर मग तेच फुलं घेऊन मी पूजेला वापरलेली आहे. 1 फुल तेवढे मी डोक्यात लावलेली आहे, 2 फुलं तेवढे मी पूजेसाठीच वापरलेली आहे. छानपैकी असं दिवे वगैरे सगळे प्रज्वलित करून घेतलेली आहे. त्यानंतर आरती धूप दीप वगैरे करून आरती वगैरे करून घेतलेली आहे नंतर. आणि दिवसभराचं धावपळ असल्यामुळं कुठले वस्तू आणायचे म्हणले की बाहेर जाणं शक्य होतच नाही. त्यानंतर मी कणिक मळून कणकाचे दिवे वगैरे बनवून घेऊन दिवे पण असे आरती करून घेतलेली आहे त्या दिव्यानी. आणि सकाळीच देवाची पूजा वगैरे करून घेतली. संध्याकाळी दिवाबत्ती वगैरे करून घेऊन मी छान असं प्रसन्न वातावरण केलेले आहे घरामध्ये. आणि फूल बघा किती छान असं दिसतं डोक्यामध्ये. छान 2 प्रकारचे असे गुलाबाचे फुलं आहेत. मी कधी तर दाखवेल तुम्हाला. आणि संध्याकाळच्या टायमिंगमध्ये सगळ्यांना पनीरची भाजी खायची फरमाईश होती. म्हणजे ते दीपपूजन झालं दुसऱ्या दिवशी म्हणजे मला व्हिडिओ काही काढणं झालेलंच नाही, कारण की ब्लाउजांचं खूप लोड आहे माझ्याकडं. त्याच्यामुळे मी केलेलीच नाही. आणि काल इंडिपेंडन्स डे होता, सगळ्यांना सुट्टी होती, तर काल सगळ्यांचं म्हणणं होतं की आज पनीरची भाजी करायची. मग माझ्या छोट्या मुलगा म्हणत होता की मम्मी आज आपल्याला पनीरची भाजी तळून करायची. मग त्याच्यासाठी मी तळलेली आहे पनीर तळून घेऊन असे छानपैकी कांदा टमॅटो आणि अद्रक लसूण कोथिंबीर टाकून वाटण करून घेऊन ते वाटण टाकून छान असं पनीरची भाजी ग्रेव्हीमध्ये एकदम स्पायसीमध्ये बनवून घेतलेली आहे. त्यानंतर मी चपाती करणार होते, तर सगळे म्हणतात की चपाती नको पुरीच करायची आहे आज. त्यानंतर पुरी वगैरे करून घेतली मी. ते पुरी प्रेस म्हणजे पुरी यंत्र आहे, त्याच्यावर एकदम छान असं पुरी बनते, तर एकदम टम्म अशी पुरी फुलतात बरं का. मी जास्त रिस्कच घेत बसत नाही पुरी करायचं असल्यावर. डायरेक्ट एक पॉलिथिन घ्यायचं, त्याच्यावर तेल थोडंसं वरून खालून तेल लावायचं. छान असं पुरीच्या आकारामध्ये आपोआप दबल्या जातं थोडंसं प्रेस केल्यावर. बघा किती छान असं फुलती आहे आणि तेल वगैरे काहीच जास्त लागत नाही त्याला. छान असा पुरीचा स्वयंपाक करून घेतलेली आहे. पुरी पनीर आणि शेवायची खीर अशी केली होती, पांढरा भात. आणि सगळ्यांचं बसून असं छानपैकी आम्ही पोटभर नाश्ता करून घेतलो. बघा माझ्या मनासारखी भाजी केलीच तर एकदम छान झाली आहे मम्मी म्हणतोय माझा मुलगा. आणि जेवण झाल्यावर निघालो बाहेर. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर